नमस्कार मंडळी, मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सकाळी आम्ही नरसोबावाडीमध्ये दत्त दिगंबराचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही इथे चाफळला आलो। तर चाफळमध्ये श्रीरामाचे मंदिर आहे, जिथे आज आमचे शेवटचे दर्शन होते। तर या मंदिराची स्थापना 1648च्या काळात श्री समर्थ रामदास स्वामींनी केली होती। श्री समर्थ स्वामींनी जवळजवळ 6 ते 7 वर्ष इथे वास्तव्य केले आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन सुद्धा इथूनच केले। तर इथे मंदिरामध्ये श्रीरामाचे दर्शन वगैरे आम्ही घेतले आणि त्याच्यानंतर इथे भरपूर असे फोटो क्लिक केले। तर दुपारनंतर आम्हाला परतीचा प्रवास करायचा होता, त्यामुळे जेवणाची सोय आमची इथेच केली होती। तर इथे फिरण्यासाठी आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 तास दिला होता। तर तेवढ्या वेळामध्ये यांनी सगळा स्वयंपाक रेडी सुद्धा केला। तर इतक्या साऱ्या माणसांचा इतका सारा स्वयंपाक तासाभरामध्ये कसं केलं ते आम्हाला कळलंच नाही। तर दुपारी इथे जेवल्यानंतर आम्ही थोडा वेळ इथे आराम करून गप्पा टप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। तर मंडळी, या कोल्हापूर ट्रिपचे मी सगळे मोठे ब्लॉग केलेले आहे, जे तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तर चला मंडळी, कोल्हापूरची ट्रिप आमची संपलेली आहे। आता उद्यापासून तुम्हाला सगळे घरचे मिनी ब्लॉग पाहायला मिळतील।